नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज जागतिक पुस्तक दिन आहे. आज इंटरनेट आणि मोबाईलच्या गराड्यातही अनेक मुलं पुस्तक वाचताना मला पाहायला मिळाली. आपण या संदर्भात बोलणार आहोत. काय सांगाल? खरं तर मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात मुलं, हा युवा पिढी आहे, ते पुस्तक वाचलं जात नाही जास्त, असा आरोप केला जातो. पण मला तुम्ही इथं पुस्तक वाचताना दिसतायत. हो, असे पेरेंट्स पण खूप कंप्लेन वगैरे करतात, की मुलं पुस्तक नाही वाचत, ऑनलाईन वगैरे सगळं पाहतात. आणि हे बरोबर पण आहे, की मुलांनी पुस्तकच वाचलं पाहिजे. कारण की मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्शन जास्त आहे. आपण जरी काही मोबाईलमध्ये पण आपण रीड करायला घेतलं ना, तरी कशाची नोटिफिकेशन आली किंवा काय आलं, आपण त्याच्यात लगेच डिस्ट्रॅक्ट होतो. सो बुक रीड करणं असं समोर हे चांगलं आहे, बेटर आहे. कारण की ऑनलाईन नाही होत. तसं पण आहे. बरोबर आहे. आणि बुक रीड केल्यामुळे एक जनरल नॉलेज आणि आपली विचार करण्याची शक्ती भरपूर प्रमाणे वाढते. आणि आजकालची जी पिढी त्यांना वाटतं की ऑनलाईन बुक्स सुद्धा मिळतात, की त्याच्यामध्ये रेडीमेड आपल्याला कोणतरी सांगतं की बुक्समध्ये काय आहे, कोणतरी आपल्याला वाचून सांगतं. तो सगळ्यांना आजकाल असं आलं की आपल्याला सगळं इझिली हवंय, बट तसं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही रीड करणार त्यावेळेस तुमचं विचार करण्याची शक्ती वाढणार. सो बुक रीड करणं इज इम्पॉर्टंट. मी इथं बघताना तू पुस्तकच आवडत होती. कोणतं पुस्तक घ्यायला आली होती? अकाउंटचं पुस्तक घ्यायला आले. बरं. आणि आता समजा आपण फोनवर पाहायला गेलो तर तेवढं अकाउंट सापडत नाही. जसं पुस्तकात आपल्याला लगेच समजून येतं. काय सांगशील? तू ही पुस्तक वाचताना दिसली मला इथं. ठीक आहे. खरं तर एखादं पुस्तक हे मित्रासारखं असतं. हा, तर एखादं पुस्तक वाचताना तुला आतापर्यंत आवडलेलं कोणतं पुस्तक चांगलं आहे? मी असं युजली हे बाकीचे तर जास्त जनरल नॉलेजचे वाचत नाही. आमचे जे सब्जेक्ट रिलेटेड जे असतात ना, तेच जास्त करून मी वापरते. आणि एखादा मित्राचा वाढदिवस असेल तर आपण एखादं गिफ्ट देतो, तर एखादं तुला असं आवडेल का की पुस्तक वगैरे गिफ्ट द्यायला? हा, ऑब्विस. मी दिलेलं पण आहे, याच्या आधी खूप जणांना दिलेलं आहे. बुक्स वगैरे देते मी. काय सांगशील तू? मला तर जनरली असं वाटतं की स्टार्टिंगला आपण थोडंसं इंटरेस्टेड बुक्स यूज केले पाहिजे, वाचले पाहिजे, जेणेकरून आपला इंटरेस्ट वाढतो. देन आपण जनरल नॉलेज किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडं टर्न ऑफ होऊ शकतो. आतापर्यंत वाचलेलं किंवा तुला आवडलेलं पुस्तकाचं नाव काय? मी एकदा जॉगिंग ट्रॅकला लावले होते बुक्सचे स्टॉल, तर त्यावेळेस मी एक गर्ल्स नावाचं एक बुक घेतलं होतं. आता मला त्याचं लेखक आठवत नाही आहे, बट त्यांनी मला खूप मोटिवेशन भेटलं. खूप. तू आता खरं तर कॉलेज शिकते, पण तू एखादं तुझ्या ह्याच्या व्यतिरिक्त एखादं पुस्तक वाचलं का बाहेर? हो, भगवद्गीता वाचली. हा, कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. आज जागतिक पुस्तक दिन आहे आणि असं सांगितलं जातं की बाबा आमची जनरेशन जी आहे, युजली आम्ही सगळे मोबाईल ॲडिक्टेड किंवा आजच्या टेक्नॉलॉजीचा यूज करतो आणि जी हार्ड कॉपी आहे बुक्सची ती नाही करत. बट ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. आम्हीही बुक्स वगैरे रीड करतो. आम्हालाही बुक्सचं नॉलेज वगैरे आहे. काय सांगाल तू? जागतिक पुस्तक दिनानिमित्त म्हणजे सगळ्यांनी ते वाचले पाहिजे. त्यातनं आपल्याला नवीन नवीन जे आहेत ते नॉलेज पण आपण घेऊ शकतो. तर एवढंच की प्रत्येक वेळेस आपण एक एक बुक्स वाचलं पाहिजे. तर आज पुस्तक दिन आहे. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी वाचन केलं पाहिजे, पुस्तक वाचले पाहिजे. बिकॉज त्यांनी आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त नॉलेज भेटतं. हर एक पुस्तक आपल्याला वेगळं काहीतरी शिकवते किंवा ॲटलिस्ट आपलं वाचन चांगलं झालं तर आपण बोलायला पण कॉन्फिडंट होतो. सो वाचलं पाहिजे सगळ्यांनी पुस्तक. काही नाही तर स्टोरी टेलिंगचे पुस्तक वाचले तरी खूप आहे. आणि नाहीतर मग आपण आपल्या म्हणजे धर्माचे पुस्तकं पण वाचू शकतो. त्याने आपल्याला जास्त नॉलेज पण भेटेल. उगाच मग अंधभक्त किंवा म्हणजे अंधविश्वास आपण स्प्रेड नाही करणार जर आपण आपल्या स्वतःचे धर्माचं पण जर नॉलेज घेतलं तर. अँड नॉट अबाउट कास्ट, बट बाकीचे पुस्तक पण वाचले पाहिजे, त्यांनी आपलं नॉलेज ग्रो होतं. तर खरं तर इथं मोठ्या प्रमाणात तिथं पुस्तकही हे मुलं वाचताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते आता त्यांनी संकल्प केला की एखाद्याच्या वाढदिवसाला एखादं गिफ्ट न देता एखादं पुस्तक वगैरे आम्ही गिफ्ट देऊ, असं ते संकल्पाला करताना आपल्याला पाहायला मिळतात. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.